सहकार महर्षी म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी चषक स्पर्धेला उपस्थित, ज्यांच्या शुभ हस्ते आपण सुरुवात केली ते राज्याचे नेते, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, लातूरचे आमदार आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर, महानगरपालिकेचे आयुक्त देविदासजी जाधव साहेब, माजी आमदार आदरणीय त्र्यंबकनाना भिसे साहेब, माजी आमदार आदरणीय वैजनाथ दादा शिंदे साहेब, ज्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते रीना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेरावजी मोरे साहेब, व्हाईस चेअरमन अनंतरावजी देशमुख साहेब, आणि ज्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी होतोय ते कार्यक्रमाचे संयोजक मोहितभाई शेख साहेब, यशवंतराव पाटील साहेब, आमचे वरिष्ठ आदरणीय आबासाहेब पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव साहेब, निलंग्याचे नेते अभयदादा साळुंखे साहेब, माजी महापौर दीपक सुळसाहेब, समजी पटेल साहेब, विजयजी देशमुख साहेब, संतोषजी देशमुख साहेब, गणपतरावजी बाजुळगे साहेब, संभाजी सुळ साहेब, प्रवीण सुरवंशीजी, राम स्वामीजी, प्रवीणजी कांबळे, प्रवीण पाटील, सचिन पाटील, अंगद गायकवाड, फारुख शेखजी, अनिल कुटेवाडजी, कल्याण पाटील साहेब. आता मान्यवर इथं सगळं मोरे साहेब, मला सगळ्यांची नावं या ठिकाणी मला घेता येतील, ज्ञानेश्वर बिराजदारजी, म्हणून आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सुद्धा आदरणीय साहेबावर प्रेम करणारे सर्व माझे पदाधिकारी बंधूंनो, राज्यातून आलेले सर्व खेळाडू, पत्रकार मित्र, खरं तर मी पहिल्यांदा माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या मतदारसंघाच्या वतीनं हे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा ज्यांच्या नावानं आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे ते आपल्या सगळ्यांचेच नेते दिलीपराव देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या लाख या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. आणि मोहितभाई तुमचा असेल, सर्जेरावजीचा असेल किंवा अनंतराव देशमुख साहेबांचा असेल किंवा तुमच्या टीमचं मी पहिल्यांदा मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की अतिशय चांगला देखणा कार्यक्रम आपण लातूर शहरामध्ये आयोजित करून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना एक वाढदिवसाची चांगली मेजवानी त्या ठिकाणी दिलात, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन या ठिकाणी मी करतो. मित्रांनो, दिलीपराव देशमुख साहेबांशी खूप काय बोलता येईल. दिलीपराव देशमुख साहेब म्हणजे नियोजन, काटेकोरपणा, शिस्तबद्ध या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर दिलीपराव देशमुख साहेबांच्या कृतीकडे त्या ठिकाणी तुम्हाला पाहावे लागेल. तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, तरुण पिढीला आताच फक्त हे सगळं वैभव दिसतंय, पण ज्या कार्यकाळामध्ये विलासराव देशमुख साहेब काम करत होते, ज्या कार्यकाळामध्ये दिलीपराव देशमुख साहेब या शहरासाठी, या जिल्ह्यासाठी काम करत होते, त्यावेळेस आपली जिल्हा बँक आज अनेक व्हाईस चेअरमन संचालक इथं आहेत, आमचे अनुप शेळके साहेब, त्या काळामध्ये या जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. ती बँक त्यांनी राज्यामध्ये पहिल्या 5
मध्ये त्या ठिकाणी आणली, अतिशय त्यासाठी मेहनत त्या ठिकाणी घेतली, त्याला तोड त्या ठिकाणी नाही मित्रांनो. ती केवळ आणि केवळ दिलीपराव देशमुख साहेबांमुळे त्या ठिकाणी बँक आपल्या आज राज्यामध्ये त्या ठिकाणी 5 नंबरला. भैया, मी लहान वयामध्ये राजकारणात आलो. 1992ला ज्यावेळेस कित्येक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, पण 1992ला त्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये साहेब मंत्री असताना जिल्हा परिषदेची निवडणूक पार पाडली. मला वाटतं दिलीपराव देशमुख साहेब बिनविरोध निवडून आले. अशा अनेक नेते त्यावेळेस बिनविरोध निवडून आले आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद त्या ठिकाणी स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेबांना त्या ठिकाणी मान मिळाला. आणि त्या कार्यकाळात आम्ही बघत होतो अतिशय चांगल्या पद्धतीने काम, नियोजनबद्ध काम त्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा माननीय दिलीपराव देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे 12 महिन्याचं काम ते 11 महिन्यात त्यामध्ये करत होते. आणि 11 महिन्यामध्ये केल्यानंतर 1 महिना त्याचा आढावा त्यांनी त्या 12 महिन्यात 11 महिन्यामध्ये काय काम झालंय, आपण कशा पद्धतीने काम झालंय. आणि म्हणून त्यांनी ते जिल्हा परिषद सुद्धा राज्यामध्ये पहिली त्या ठिकाणी आणले. आणि म्हणून दिलीपराव देशमुख साहेब जिथं लक्ष घालतात ती बाब गुणवत्तेमध्ये सर्वोत्कृष्ट असली पाहिजे, याकडे त्यांचं काटाक्षाने त्या ठिकाणी लक्ष असतं. मित्रांनो, अनेक गोष्टी मला त्यांच्याविषयी बोलता येतील, कारण त्यांचे आणि माझे खूप म्हणजे प्रेमाचे, आदराचे संबंध त्या ठिकाणचे आहेत. आता ते क्रीडा मंत्री झाले, योगायोगानं मलाही क्रीडा मंत्री पदाची संधी त्या ठिकाणी मिळाली. आज मी मोहितभाईंचं भाषण ऐकल्यानंतर मी आज मी क्रीडा मंत्र्यासारखंच मला वाटत होतं मित्रांनो. पण ते माझे आहेत ते विसरलेत का काय मला माहित नाही. आणि म्हणून मागण्या सुद्धा आज मी क्रीडा मंत्री आहे असं समजून त्या ठिकाणी माझ्यासमोर त्या ठिकाणी मांडल्या. म्हणून मोहितभाई, आज भैया काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे मुख्य प्रतोद आहे आणि मी सुद्धा राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. आणि म्हणून ज्या ज्या काही तुम्ही सूचना आम्हाला केलेल्या आहेत त्या सूचनेचं नक्कीच पालन करून त्याला एक वेगळं वळण किंवा त्याला हे सगळे कामं करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. मी आवर्जून क्रीडा मंत्री असताना अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक राज्यामध्ये मला त्या ठिकाणी मला फिरता आलं. आणि म्हणून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मी जात होतो त्या वेळेस अनेक क्रीडापटू आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांची आठवण त्या ठिकाणी करत होते. ते सांगत होते की कारभार करावा तर दिलीपराव देशमुख साहेबांसारखा करावा, असं त्या ठिकाणी मला आवर्जून त्या ठिकाणी सांगत होते. मित्रांनो, मला आवर्जून आपल्याला सांगायचंय, मी आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र आहे, तुमच्यामधलाच एक कार्यकर्ता आहे. मोठी संधी त्या ठिकाणी मला मिळाली होती. आणि म्हणून मी आता भैयाला सांगत होतो की या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये मी अनेक बदल, अनेक चांगल्या योजना या राज्यामध्ये त्या ठिकाणी आणल्या. आणि म्हणून जाणीवपूर्वक मोहितभाईंनी दिलीपराव देशमुख साहेबांच्या कार्यक्रमाला मला माजी क्रीडा मंत्री म्हणून मला त्या ठिकाणी बोलवलं आहे. आता मिशन लक्षवेध, आज तागायत मिशन लक्षवेध देशामध्ये कुठेही कुण्याही राज्यामध्ये नाही. आम्ही 12 खेळाडूवरती लक्ष ठेवून त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स कसा करता येईल करून आपल्याला एशियनमध्ये चांगले पदक कसे मिळता येईल म्हणून मिशन लक्षवेध मी त्या ठिकाणी आणली. आज तागायत आपलं एवढं मोठं महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून ओळखलं जात होतं, पण महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन नव्हतं, हरियाणामध्ये भवन होतं, ओरिसामध्ये ऑलिम्पिक भवन आहे, छोट्या छोट्या राज्यामध्ये भवन त्या ठिकाणी होतं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी नव्हती. ही गोष्ट माझ्या निदर्शनातून आल्यानंतर मला दिलीपराव देशमुख साहेबांनी सूचना केली, संजय हे काम साहेबांचं माझं त्या ठिकाणी राहून गेले. आणि म्हणून दादानी सुद्धा मला, अजितदादांनी सुद्धा त्या ठिकाणी सूचना केली. आणि म्हणून आज भारतामध्ये 1 नंबरचं ऑलिम्पिक भवन आपण पुण्यामध्ये त्या ठिकाणी उभा करतोय. आपण त्याला एक चांगले ऑलिम्पिक वीर आपल्या राज्यामध्ये निर्माण झाले पाहिजे ही भावना ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम केलं. जे खेळाडूमध्ये मोहितभाई सांगत होते की अनेक खेळाडूंना पुरस्कार आपण त्या ठिकाणी दिले जाते, त्या पुरस्काराची रक्कम सुद्धा खूप तुटपुंजी होती. जे एशियन गेम मध्ये खेळाडू खेळले जातात त्याला आपण 10 लाख रुपये देत होतो.
जे सुवर्ण पदक पटकावतात त्याला 10 लाख रुपये देत होतो, जे रौप्य पदक पटकावतात त्यांना आपण 5 लाख रुपये देत होतो, आणि जे कांस्य पदक पटवतात त्यांना आपण 3 लाख रुपये देतो। एवढी तुटपुंजी रक्कम ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे सगळं अवगत केलं, उपमुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी अवगत केलं, आणि भैया आवर्जून मी तुम्हाला सांगतो की एवढा मोठा निर्णय घेतला की जे एशियन गेम मध्ये ज्या खेळाडूंना सुवर्ण पदक मिळाले त्यांना 1 कोटी रुपयाचं बक्षीस आपण त्या ठिकाणी जाहीर केलं। 1,75,00,000 रुपये आणि 50 लाख रुपये, आणि तिथं सहभागी झाले ते एशियन गेम मध्ये त्याला 5 पैसे कुणी देत नव्हतं, त्याला सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना आम्ही 10 लाख रुपये सुद्धा देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला। आज खरं तर मोहित भाईंना साहेब असताना शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवण्यात त्या ठिकाणी आलं। खरं तर मोहित भाई तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, तसा प्रस्ताव आमच्याकडे त्यावेळेस आला नाही। तुम्ही आता रिसर्च जर प्रस्ताव आयुक्तामार्फत जर राज्याकडे आला तर मी आणि भैया, आजही भैया तुम्हाला माहित नाही भैयाची जादू, भैया जरी काँग्रेस पक्षात असले तरी भाजपमधल्याही राज्याच्या प्रमुखाशी त्यांचं चांगलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चांगलं आहे, खरंच चांगलं आहे तुम्हाला, म्हणजे हसण्याचा भाग नाही। आणि भैया तशा पद्धतीनं ते वागतात, पण तशा पद्धतीनं त्याचा विधानमंडळातला परफॉर्मन्स त्या ठिकाणी असतो। मी कधीही काय म्हणतात त्याला अखरस्थळपणा विधिमंडळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी पाहिला नाही। ज्यावेळेस ते विधिमंडळामध्ये भाषणाला उठतात किंवा एखादा प्रश्न मांडतात त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणची असती, आणि म्हणून मी आवर्जून मोहित भाई आपण जे काही सूचना केलात मी नक्कीच राज्याचे क्रीडा मंत्री माझे जवळचे मित्र आहेत दत्ता मामा भरणे, आणि म्हणून त्यांचीही भैयाची आमची काल परवा विभागीय क्रीडा संकुलासंदर्भात आमची बैठक त्या ठिकाणी झाली। भैया आणि सर्व माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यामध्ये मी क्रीडा मंत्री असताना जेवढ्या तालुक्याचे क्रीडा संकुलाच्या प्रस्ताव माझ्याकडे आले तेवढ्या सगळ्या क्रीडा संकुलाला मी मंजुरी दिली, आणि ह्या विभागीय क्रीडा संकुलाला सुद्धा 75 कोटी रुपये याचा सुद्धा निधी मंजूर करून ठेवला मी, आणि म्हणून हे विभागीय क्रीडा संकुल सुद्धा एक भव्य दिव्य त्या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, माझ्या उदगीरमध्ये तर मी केलंच, पण लातूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून आता इथं अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहेत। त्या व्हॉलीबॉलचे अत्याधुनिक इथं इंडोर स्टेडियमची मागणी त्या ठिकाणी केली, नक्कीच आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना आणि क्रीडा मंत्र्याला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी बैठक करून आम्ही नक्कीच तो ही प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू, हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी देतो। बोले तैसा चाले असे संतांच्या बाबतीत सांगितलं जातं। दिलीपराव देशमुख साहेब यांचं काम म्हणजे संतासारखंच आहे। त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त परत एकदा मी मनापासून माझ्याकडून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो। खूप काय बोलायचंय, पण खेळाडूचा सुद्धा आपल्याला परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। आणि मी आता भैयाला सांगत होतो की आज मोहित भाई जे सांगतायत जर त्या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोहित भाई ह्या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या असतात, मीटिंग लावल्या असतात तर ते आपल्या हातात होतं, पण भैयाची एवढी भीती होती की आमच्याकडे फिरकत सुद्धा नव्हतं तुम्ही, आदरयुक्त भीती। आता मला माहित नाही काय म्हणजे मला आता सांगतायत, पण ते आपल्या हातात होतं। आपली एक सही केली की एका मिनिटात ते सगळं काम होतं। खूप मोठे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले। पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये जे स्टेडियम आता उभा केलंय पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये, तशाच पद्धतीचा आता नागपूरमध्ये सुद्धा आपण बालेवाडीच्या धर्तीवरती क्रीडा संकुल आपण नागपूरमध्ये त्या ठिकाणी उभा करतोय। लातूर तर आपलं गाव आहे, अनेक आताही आपल्या त्या ठिकाणी आपण करू शकतो, पण मोहित भाई आता भैयाची परवानगी आहे, मी त्यांच्या समोर सांगतो, म्हणून थोडंसं लातूर सोडा, आमच्या बरोबर चला मुंबईमध्ये, म्हणजे सोबत म्हणजे पक्षात नाही, पुन्हा अजून गडबड व्हायची म्हणजे खरं सांगायला काय म्हणजे मी स्वतः तुम्ही जे जे काही मागण्या मांडल्यात त्याचे प्रस्ताव तयार करून आता इथं आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत की नाही, केंद्रीय मॅडम आहे,
ते काय जिल्हा क्रीडा अधिकारी जरा धीमाच आहे. तर तुम्ही जे प्रस्ताव तुम्ही तयार करसाल मी ते जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या मार्फत मी स्वतः, तुम्हाला माहित आहे आज मी मंत्री असताना सुद्धा कार्यकर्ता सारखाच होतो आणि आजही आमदार असताना सुद्धा कार्यकर्ता सारखाच आहे. त्या हातात फायली घेऊन आयुक्त, सेक्रेटरी, मंत्री या कुठे तुमचे क्रीडा अधिकारी हॉस्पिटलमध्ये आहे, ठीक आहे. तर ते सगळे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊन आपण त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. विभागीय क्रीडा संघाला सुद्धा मंत्री खूप पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचा निर्णय करू. पण आज सर्जेराव मोरे साहेब खूप चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. खरं तर साहेबांचं कार्य खूप महान आहे, खूप महान आहे. अनेक कार्यकर्त्याला अनेक नेत्याला घडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्याकडून एक आदर्श घेण्यासारखं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना साजेसा असा कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी केला. पण माझी एक इच्छा होती, हे अमृत महोत्सव आहे, आपण सर्व पक्षातल्या नेत्यांनी एकत्रित येऊन, माझी इच्छा आहे भैया, आता काय करतात माहित नाही तुम्ही लोक, मला सांगा, मी पुढाकार घेतो की अमृत महोत्सव निमित्त टाउन हॉलच्या मैदानावरती एक भव्य दिव्य असा कार्यक्रम सर्वपक्षीय त्यांचा, जे की या 75 वर्षामध्ये ज्यांनी या लातूर जडणघडणमध्ये ज्यांनी जे काम केले, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ते काम केले, त्याच पद्धतीचा सत्कार आणि तो कार्यक्रम झाला पाहिजे अशी अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी मला वाटते. परत एकदा मी मनापासून दत्ताजी सोमवंशी आहेत का नाही मला माहित नाही, दत्ताजी आहेत का? हा, सोमवंशी साहेब, तुम्ही, मोहितभाई, सर्जेरावजी, अनंतरावजी, बीबी मोरेजी आणि सर्व संचालक मंडळाचं मनापासून मी कौतुक अभिनंदन या ठिकाणी मी करतो. आणि मला या कार्यक्रमाला आपण आवर्जून आठवण करून या ठिकाणी मला बोलवलात. मी सुद्धा जाणीवपूर्वक आजचा दिवस फक्त आणि फक्त दिलीपराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसासाठी आपण जायचं म्हणून त्या ठिकाणी मला या कार्यक्रमाला येता आलं. त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.